नमस्कार. वेलकम. सनशाईन हिलिंग अँड मेडिटेशन सेंटर मध्ये या 5 दिवसीय लाईफ चेंजिंग वर्कशॉपच्या पहिल्या दिवसात मी डॉक्टर योगेश आहिरे आपणा सर्वांचं स्वागत करतो. वेलकम वेलकम वेलकम. सो 5 दिवसाचा लाईफ चेंजिंग वर्कशॉप काय आहे? हा 5 दिवसाचा लाईफ चेंजिंग वर्कशॉप काय आहे? तर हा एक 5 दिवसाचा जीवन बदलणारा एक प्रवास आहे. हा एक प्रवास आहे स्वतःला जाणून घेण्याचा, स्वतःच्या जीवनाकडे नव्याने बघण्याचा हा एक प्रवास आहे. शारीरिक, भावनिक, मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिक स्तरावरती आपल्या जीवनातले अनेक प्रश्न संपवण्याचा, मिटवण्याचा हा एक प्रवास आहे. आपल्या आयुष्याला पुन्हा एकदा नव्याने बघण्याचा एक प्रवास आहे. ओके. सो आज नव्याने पहिल्यांदा कोण कोण जॉईन झालं? एक रिक्वेस्ट सगळ्यांना, कुणाला खरोखर आयुष्य बदलायचं, जीवनातल्या समस्या संपवायच्या आहेत, त्यांनी व्हिडिओ ऑन करा. या एनर्जीचा पुरेपूर उपयोग करून घ्या. व्हिडिओ जोपर्यंत ऑन होत नाही तोपर्यंत या एनर्जीचा कुणालाही उपयोग होणार नाही. व्हिडिओ ऑन करा. ज्यांना खरोखर जीवन बदलायचंय, जीवन बदलण्याच्या प्रवासाकडे निघालेलो आहे, एनर्जी सायन्स शिकत आहोत आपण. लक्षात घ्या, खरोखर तुमच्याही अगोदर अनेक लोकांनी त्यांचं जीवन बदललंय. 5 दिवसामध्ये अनेक लोकांची लाईफ चेंज झाली. ही लाईफ तुम्हालाही चेंज करायची असेल तर व्हिडिओ ऑन करणं गरजेचं आहे. एनर्जी ट्रान्सफॉर्म होत असते, एनर्जी बदलत असते. तुमची एनर्जी जिथे अडली, जिथे अडकली, जिथे थांबली, ती नजरेसमोर समजते व्हिडिओ ऑन केल्यानंतर, आणि त्यानंतर एनर्जी चेंज होते. ज्यांना खरोखर लाईफ चेंज करायची त्यांनी व्हिडिओ ऑन करा. थँक्यू थँक्यू. वाव, श्वेताली दावडे मॅडम, ग्रेट एनर्जी वाईज, ग्रेट. यस, ग्रेट. थँक्यू. आयफोन कोण आहे? यस, ग्रेट एनर्जी, ग्रेट. थँक्यू. चला, सो बघा, लक्षात घ्या, सगळ्यांना माहिती असेल, सगळ्यांनी मेसेज वाचला असेल, ऍड वाचली असेल. हा 5 दिवसाचा लाईफ चेंजिंग वर्कशॉप टोटल फ्री आहे. बरोबर? हात वरती करून सांगा, फ्री आहे हा. यस, ग्रेट. स्वतः मॅडम दोन्ही हात वरती केले यार. वा 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 वा, ग्रेट. सो सगळ्यांना सांगतो, हा क्लास बिलकुल फ्री नाही, तर एकदम डेडिकेशनने बसा. अरे फ्री नाही मग? यस यस, तुमच्या लेवलला हा फ्री आहे. पण लक्षात घ्या, लक्षात घ्या, या क्लाससाठी, ॲडव्हर्टाईजसाठी, मार्केटिंगसाठी, या झूम परचेससाठी, इंटरनेटसाठी, या स्टुडिओसाठी, लाईटसाठी, सगळ्या अनेक गोष्टींसाठी जिथे जिथे पैसे खर्च करावे लागतात, जिथे जिथे पैशांची व्यवस्था गरज लागते, तिथे तिथे तुमच्या वतीनं मी पे केलेले आहे. फरक एवढाच आहे. त्याच्यामुळे पैसे मी पे केले काय आणि तुम्ही पे केले काय, पैसे तर लागलेले, बरोबर? त्याच्यामुळे हा क्लास बिलकुल फ्री नाही. एकदम डेडिकेशनने बसा, एकदम डेडिकेटेड बसा. लाईफ चेंज करायची, जीवन बदलायचं, लक्षात घ्या. ओके. आता डोक्यातून एक कन्सेप्ट क्लिअर, हा क्लास आपलाच आहे. ओके. आता मी सर्वांना विचारतो, सर्वांनाच हा प्रश्न, सर्वांनाच आहे, कुणाला खरोखर जीवन बदलायचं आहे, लाईफ चेंज करायची, त्यांनी हात वरती करा. जीवनातल्या समस्या. यस, अंकिता मॅडम, थँक्यू. अंकिता मॅडम, पूनम मॅडम, दोन्ही हात वरती केले. यस, ग्रेट. थँक्यू थँक्यू. शाओमी रेडमी नोट प्रो 9. यस, थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके. सो जीवन जर चेंज करायचं आहे तर सगळ्यांनी एक कमिटमेंट करा की हा 5 दिवसाचा पूर्ण वर्कशॉप लाईफ चेंज करायची आहे. पूर्ण वर्कशॉप अटेंड करण्यासाठी कोण कोण कमिटेड आहे? कोण कोण कमिटेड आहे? ओके ओके, थँक्यू. काही लोकांनी दोन दोन हात वरती केले. यस यस, 100%. तुम्हाला सांगतो, तुमच्या या अगोदर अनेक लोकांनी या 5 दिवसामध्ये अनेक मिरॅकल्स बघितलेत. अनेक लोकांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक समस्या या 5 दिवसामध्ये अनेक लोकांनी चमत्कार बघितले. त्यांनी ते प्रॉब्लेम संपवले. तुमच्याही आयुष्यामध्ये हे चमत्कार घडणार आहे, लक्षात घ्या. तुमच्याही जीवनामध्ये, तुमच्याही जीवनामध्ये ही ब्रह्मांडीय ऊर्जा हे चमत्कार घडवून आणणार आहे. सो सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, या एनर्जी सायन्स बद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर सो व्हिडिओ ऑन असणं अतिशय गरजेचं आहे, अतिशय गरजेचं आहे. मी नेहमी सांगत असतो, बघा, नेहमी सांगत असतो, रेकी, आपण रेकी विषयी आपण जाणून घेत आहोत. रेकी जीवन जगण्याची कला आहे. रेकी जगायला शिकवते. रेकी जीवन जगण्याची कला आहे. रेकी जीवन जगायला शिकवते, स्वतःवरती प्रेम करायला शिकवते.
एक गोष्ट सांगतो, गोष्ट आवडेल का कुणाला? बघा लवकर, रेकी काय आहे आपण समजण्याकडे. पहिल्या मिनिटापासून आपण रेकी स्टार्ट करतोय, लक्षात घ्या. टाइमपास करून 5 दिवस कसे तरी फ्री देतोय म्हणून काहीतरी शिकवायचं, वेळ काढायचा असलं बिलकुल नाही. पहिल्या मिनिटापासून रेकी तुम्हाला देतोय. गोष्ट कुणाकुणाला आवडेल हात वरती करा. येस, ओके ओके, चला ग्रेट. सांगतो बघा, एक व्यक्ती होता तुमच्यासारखाच एक व्यक्ती रात्रीच्या गर्द अंधारामध्ये घनदाट जंगलातून एका प्रवासाला निघाला. आणि प्रवास करीत असताना अचानक त्याची गाडी बंद पडली. त्याला जे थोडं जास्त जे काही काम येत होतं, गाडीविषयी जे काही माहिती होती, थोडी बहुत जी माहिती होती, ते प्रयत्न केली. गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला, तरी गाडी चालू होईना. अर्ध्या रस्त्यात आला, अंधार वाढत चालला, समस्या वाढत चालली. काय करावं समजेना. मागे बघितलं कोणी आहे का मदतीसाठी येणारा? पुढे बघितलं कोणी आहे का? त्या घनदाट अंधाऱ्या जंगलामध्ये, त्या अंधाऱ्या रात्रीमध्ये मदतीसाठी मागेही नाही आणि पुढेही नाही. काय करावं? हताश झाला, निराश झाला, परेशान झाला. अंधार वाढत चाललाय, समस्या वाढत चालली, संकट वाढत चालली. काय करावं काहीच समजेना. त्याने खिशातून मोबाईल काढला. सचिन सर दिसताय मला, सचिन सरांसारख्या एखाद्या मित्राला फोन लावावा असा त्याने विचार केला. आणि सचिन सरांसारख्या मित्राला फोन करून मदतीसाठी बोलवावं असं वाटलं, म्हणून त्याने फोन काढला. तर बघतो तर काय, फोनमध्ये नेटवर्कच नाही, रेंजच नाही फोनला. आता काय करायचं? आणि मग त्याने परमेश्वराला धावा केला, हे ईश्वरा, परमेश्वरा माझी मदत कर. या अंधाऱ्या रात्रीमध्ये, या रस्त्यामध्ये, या जंगलाच्या रस्त्यामध्ये चालण्या इतका लाईट तरी दे मला, उजेड तरी दे. आणि अचानक त्याची नजर त्या मोबाईलच्या टॉर्चवर पडली. मोबाईलच्या टॉर्चचं फीचर ऑन केलं, टॉर्च ऑन झाली आणि अंधाऱ्या रात्रीला चिरणारा एक उजेड त्याच्या समोर दिसला. आणि त्या टॉर्च वरती त्याने पुढचा प्रवास अगदी सुखरूप केला. त्या ईश्वराचे आभार मानले, थँक्यू म्हणाला आणि पुढे निघाला. समजते की ही गोष्ट काय सांगते? समजली गोष्ट? समजते? ही गोष्ट त्या व्यक्तीची नव्हे, ही गोष्ट आपली आहे. तुमच्या प्रत्येकाच्याच जीवनातली ही गोष्ट आहे, लक्षात घ्या. तुमच्याही जीवनामध्ये असे अंधाराचे क्षण आले, अशा अडचणी आल्या, समस्या आल्या तुमच्या जीवनात. असे अंधाराचे क्षण तुमच्याही जीवनामध्ये आले. आणि त्या समस्यांचं, अडचणींचं सोल्युशन, समाधान तुम्ही बाहेर शोधत गेला, आपण बाहेर शोधत गेलो. बरोबर? यस ऑर यस? पटलं असेल तर हात वरती करा. यस, आपण बाहेर शोधत गेलो. उत्तर, समाधान बाहेर बिलकुल नाही, मुळीच मिळालं नाही, समाधानी झालो नाही. तर समाधान आपल्या आतमध्येच आहे, उत्तरही आपल्या आतमध्येच आहे. आजची जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला बदलण्यासाठी समाधान सुद्धा आपल्या आतमध्ये आहे. म्हणून तर रेकीने तुम्हाला इथे सगळ्यांना एकत्रित आणलंय. बरोबर? तर ती टॉर्च त्या व्यक्तीने चालू केली, ती टॉर्च दुसरी काहीच नसून ती टॉर्च म्हणजे आपल्या आतली ऊर्जा. आणि ही टॉर्च चालू केली म्हणजे ही ऊर्जा ऑन केली की मार्ग सापडतोच, मार्ग भेटतोच. आणि ही ऊर्जा म्हणजे रेकी. समजलं? ही ऊर्जा म्हणजे रेकी आणि ती टॉर्च ही रेकीची टॉर्च आहे. ही आतली ऊर्जा ही रेकी आहे. ओके, आता ही ऊर्जा बघा, ही ऊर्जा कशी काम करते. ज्यांचे व्हिडिओ बंद आहे त्यांना अतिशय प्रभावीपणे समजेल ही ऊर्जा कशी काम करते. शरीरात अखंड वाहणारी, लगातार वाहणारी, कंटिन्यूस ट्रॅव्हल करणारी ही एनर्जी कधी कधी अडकते, थांबते किंवा स्लो होते. समजलं? ही अखंड वाहणारी ऊर्जा कधी कधी अडकते, थांबते किंवा स्लो होते. त्यामुळे काय होतं? शरीरावरती आजार येतात,
ताण तणाव, डिप्रेशन, ओव्हर थिंकिंग यासारख्या समस्या शरीरावरती येतात, मनावरती येतात, मानसिक आजार वाढतात, अशांतता वाढते, उत्साह निघून जातो. यासारख्या समस्या या एनर्जी अडल्यामुळे, थांबल्यामुळे किंवा स्लो झाल्यामुळे येत असतात. आणि म्हणूनच सांगत असतो की व्हिडिओ ऑन करा. ती एनर्जी थांबलेली असेल, अडकलेली असेल, स्लो झाली असेल तर तिचा फ्लो कंटिन्यूस करता येतो. ओके. तर आपल्या शरीरामध्ये अखंडपणे वाहणारी ही ऊर्जा, अखंडपणे लगातार वाहणारी ऊर्जा आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपलं अंतर्मन आपलं अंतर्मन हे लगातार काम करीत असतं. लगातार म्हणजे या शरीरामधला होणारा रक्तप्रवाह, प्रत्येक ऑर्गनला रक्त पोहोचवण्याचं काम, आपला येणारा जाणारा श्वास हा ऑटोमोशन मध्ये, बरोबर. कोणी ते सायन्सचा स्टुडंट असेल तर माहिती असेल, ऑटोमोशन्स मध्ये बघा, श्वास जर आपल्या हातात जर असता तर कुणीतरी श्वास घ्यायचं विसरलं असतं केव्हाच, बरोबर. पण तो श्वास ऑटोमोशन्स मध्ये आपल्या हातात नाही. यासाठी खूप ऊर्जा लागते, खूप एनर्जी लागते. अनेक कामांसाठी, बोलण्यासाठी एनर्जी लागते, ऐकण्यासाठी एनर्जी लागते, हात हलवण्यासाठी, पायी चालण्यासाठी, घरातली किचन मधली सगळी कामं करण्यासाठी, ऑफिस मधली सगळी कामं करण्यासाठी, इवन 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 रात्री झोपेतही श्वास चालू असतो. प्रत्येक ऑर्गन त्याचं काम करीत असतो, माइंड त्याचं काम करीत असतो. म्हणजे ही एनर्जी लगातार कंटिन्यू शरीरासाठी लागत असते. आणि सबकॉन्शियस माइंड ही एनर्जी अब्झॉर्ब करीत असतो, शोषत असतो. ही एनर्जी लगातार शोषत असतो. असं म्हणतात, सायन्स सांगतं की शरीरामध्ये दररोज 1 करोडपेक्षा जास्त हालचाली होतात. 1 करोडपेक्षा जास्त हालचाली होतात. 1 करोडपेक्षा जास्त हालचाली होतात. अनेक पेशी डेड होतात, नव्याने निर्माण होतात, हार्मोन्स चेंज होतात. रात्री झोपेतही सुरळीत कार्य करतं, शरीर सुरळीत कार्य करतं, सकाळी वेळेवरती जागही करतं. तर ही ऊर्जा, ही एनर्जी सबकॉन्शियस माइंड हे शोषत असतं, लगातार शोषत असतं. आणि ही अखंड वाहत असणारी ऊर्जा जेव्हा सबकॉन्शियस माइंड शोषत असतं, त्यावेळेला ती कुठे अडली, थांबली किंवा स्लो झाली तर आपल्या मानसिक लेवलला, शारीरिक लेवलला, भावनिक लेवलला, आध्यात्मिक लेवलवरती आणि आर्थिक स्तरावरती, आर्थिक लेवलवरती, फायनान्शियल लेवलवरती प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आणि रेकी थेट सबकॉन्शियस माइंड बरोबर कनेक्ट करते. समजलं? रेकीचा आणि सबकॉन्शियस माइंडचा संबंध. रेकी थेट सबकॉन्शियस माइंड बरोबर कनेक्शन करते, थेट सबकॉन्शियस माइंड बरोबर संवाद साधते. जिथे एनर्जी अडलेली असेल, जिथे थांबलेली असेल, जिथे स्लो झालेली असेल, तिथे ही एनर्जी सबकॉन्शियस माइंडला थांबलेली असेल तर सुरळीत करते, अडकलेली असेल तर तिला पुढे ढकलते, स्लो झाली असेल तर तिला अपलिफ्ट करत असते. समजतं? सबकॉन्शियस माइंड थेट रेकी सबकॉन्शियस माइंड बरोबर संवाद साधत असते. मग आपण या 5 दिवसाच्या लाईफ चेंजिंग वर्कशॉपमध्ये एक सुंदर प्रवास सुरू केलेला आहे. सुंदर हा अंतरंग प्रवास आहे, लक्षात घ्या. अंतरंग प्रवास स्वतःच्या ऊर्जेशी, स्वतःच्या मनाशी आणि या ब्रह्मांडाशी, पूर्ण युनिव्हर्सला हा जोडणारा एक प्रवास आहे. या 5 दिवसामध्ये अनेक समस्या, अनेक प्रॉब्लेम मिटवण्याचा हा एक प्रवास आहे. सर्वजण रेडी आहात या प्रवासासाठी? हात वरती. यस, ग्रेट. ओके. सगळ्यांना जीवन बदलायचं, लक्षात घ्या. जीवन बदलण्यासाठी हा 5 दिवसाचा प्रवास
अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येक इथे बसलेला प्रत्येक जण काही ना काही प्रॉब्लेम्सने ग्रासलेला आहे. अनेकांच्या अनेक समस्या आहेत, अनेक समस्या. तर त्याला तर हा सबकॉन्शियस माइंड काय आहे? काय आहे हा सबकॉन्शियस माइंड? काय त्याची भाषा आहे? म्हणजे जर त्याची एनर्जी अडली असेल, त्याची एनर्जी कुठे थांबली असेल, स्लो झाली असेल, तर त्याला कसं समजणार? तो स्पीडअप कसा होणार? काय आहे त्याची भाषा? काय आहे? कसं सांगावं लागेल? हा, आपली भाषा त्याला समजते का? मी जे बोलतो ती भाषा त्याला समजते का? तर नाही. तर त्याची भाषा आपल्याला जाणून घ्यावा लागेल. काय आहे हा सबकॉन्शियस माइंड? नक्की जाणून घेऊया. ओके, स्क्रीन दिसते सर्वांना? शोभा मॅडम, स्वताली मॅडम दिसते मला स्क्रीनवरती? दिसते स्क्रीन? येस, ओके, ग्रेट. तर रेकी आणि अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड, आणि या सबकॉन्शियस माइंड विषयी आपण जाणणार आहोत. ओके, तर सबकॉन्शियस माइंडची ताकद, सबकॉन्शियस माइंडची ताकद, या सबकॉन्शियस माइंडची ताकद अतिशय प्रचंड आहे. लक्षात घ्या. जर सबकॉन्शियस माइंड, एक उदाहरण देतो सबकॉन्शियस माइंडची ताकद किती. एका बाउलमध्ये म्हणजे एका भांड्यामध्ये पाणी घ्या, पाणी भरा, आणि त्याच्यामध्ये एखादा बर्फाचा तुकडा किंवा फ्रीज मधला एखादा बर्फाचा क्यूब घ्या आणि त्या पाण्यामध्ये टाका. तो जेवढा पाण्यामध्ये बुडेल, जेवढा पाण्यामध्ये बुडेल तेवढा सबकॉन्शियस माइंड, आणि जे वरती जे टोक राहील ते म्हणजे आपलं कॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे काय? तुम्ही जे ऐकताय, मी जे बोलतोय, जिथे प्रश्न तयार होत आहेत, ते कॉन्शियस माइंड. आणि सबकॉन्शियस माइंडची ताकद, एनर्जी खूप आहे, अतिशय पॉवरफुल एनर्जी. आणि या सबकॉन्शियस माइंडचा आपण आपल्या जीवनात कधीच पूर्ण उपयोग केला नाही किंवा कधीच उपयोग करत नाही. तर आजपासून आपण हीच एनर्जी, याच शक्तीचा वापर करणार आहोत. तर सबकॉन्शियस माइंडला काय समजतं? सबकॉन्शियस माइंडला काय समजतं? त्याची भाषा काय आहे सबकॉन्शियस माइंडची? सबकॉन्शियस माइंडची भाषा म्हणजे आपण जे बघतो, जे बोलतो आणि जे अनुभवतो. आपण जे बघतो म्हणजे पाहतो, जे बोलतो किंवा जे अनुभव घेतो, त्याच भाषा सबकॉन्शियस माइंडला समजतात. आता कोणी इथं बसले म्हणलं, सर अगोदर तर बोललात की सबकॉन्शियस माइंडला ही भाषा समजत नाही आपण बोलल्याची. तर बघतो म्हणजे काय? बघतो म्हणजे काय? पाहतो म्हणजे काय? ऐकतो म्हणजे काय? आणि अनुभवतो म्हणजे काय? बघा, सबकॉन्शियस माइंड ऐकतो म्हणजे काय? अंतर्मनातून जे सूक्ष्म आवाज म्हणजे अफर्मेशन्स, जे काही आपण सबकॉन्शियस माइंडला सूक्ष्म आवाजातून जे काही ऐकवतो म्हणजे अफर्मेशन देतो, जे काही बंद डोळ्याने बघतो म्हणजे व्हिज्युलाइज करतो, आणि जे काही मेडिटेशन मध्ये जे काही अनुभवतो, जे काही भाव अनुभवतो, त्या भाषा सबकॉन्शियस माइंडला समजतात. म्हणजे काय? तर सबकॉन्शियस माइंडला अफर्मेशन, व्हिज्युलायझेशन आणि मेडिटेशन या भाषा समजत असतात. समजलं? सबकॉन्शियस माइंडला काय लागतं? सबकॉन्शियस माइंडला समजलं असेल हात वरती करा. सबकॉन्शियस माइंड अफर्मेशन, व्हिज्युलायझेशन आणि मेडिटेशन या भाषा समजत असतो. आता आपण एक एक मुद्दा सविस्तर समजून घेऊया, सविस्तर समजूया. अफर्मेशन्स काय आहे, व्हिज्युलायझेशन काय आहे आणि मेडिटेशन काय आहे. ओके, रेडी आहात सर्वजण? ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा यस. ज्यांना एनर्जी बदलायची त्यांनी व्हिडिओ ऑन केला. पुन्हा एकदा रिक्वेस्ट. ओके, तर अफर्मेशन काय आहे? अफर्मेशन समजूया. अफर्मेशन म्हणजे काय? अफर्मेशन कोणी सांगू शकेल का अफर्मेशन म्हणजे काय? ओके, चला, काही अडचण नाही, काही अडचण नाही. कुणाला माहित नसेल मी सांगतो अफर्मेशन म्हणजे काय. अफर्मेशन्स म्हणजे मनाला नव्याने सांगणे, मनाला सत्य सूचना देणे. मग आता इथे बसलेला म्हणाल, सर आम्ही काही खोट्या सूचना देतो का मनाला? आजारी आहे तर आजारीच म्हणतो ना, पैसे नाही तर पैसेच नाही म्हणतोय ना. तर ह्या खोट्या सूचना आहेत.
ह्या खोट्या सूचना आहेत, लक्षात घ्या. ज्यांनी जीवन बदलण्यासाठीचा ज्यांनी प्रवास सुरू केला, तो व्यक्ती आजारी असू शकत नाही, तो व्यक्ती गरीब असू शकत नाही. जीवन बदलण्याची ही प्रगती आहे, ही ऍक्टिव्हिटी आहे ना, तर ही आजारी आहे, पैसे नाही, दरिद्री जीवन आहे, ह्या खोट्या सूचना आहेत. तर मनाला आजपासून नव्याने सूचना द्यायच्या आहेत, नव्याने सूचना द्यायच्या आहेत. अफर्मेशन म्हणजे काय? मनाला नव्याने सांगणे, नव्याने सांगणे. आता काय सांगायचं, कसं सांगायचं ते पुढे बघू. मन म्हणजे काय आहे? मन समजायचं असेल, कुणाच्या घरामध्ये एखादं छोटं बाळ आहे का, 5-6 वर्षाचं, 4-5 वर्षाचं? येस, हात वरती करायचा, मान नाही हलवायची. येस येस, ओके. अंकिता मॅडम म्हणताय येस येस, ग्रेट. पूनम मॅडम म्हणताय ओके ओके, आहे त्यांच्याकडे. बघा, ते छोटं बाळ सगळ्यांच्या, जर आता कोणाच्या घरामध्ये मोठे बाळ असतील तर त्यांनी आठवा ते छोटं बाळ, तो मुलगा मुलगी छोटा असेल त्यावेळेच्या घटना आठवा, किंवा ज्यांच्या घरात आहे त्यांनी बघा ते छोटं बाळ. तर या छोट्या बाळाला एखादी गोष्ट किंवा प्रत्येक गोष्ट वारंवार सांगावी लागते. येस ऑर यस? वारंवार सांगावी लागते एखादी गोष्ट, बरोबर? येस. अंकिता मॅडम म्हणतात हो सगळे, वा वा, 2-3 लोक. येस येस, पूर्ण स्क्रीन हा म्हणते येस. तर ह्या गोष्टी सबकॉन्शियस माइंडला वारंवार सांगावे लागतात. जसं त्या छोट्या बाळाला एखादी गोष्ट वारंवार सांगावी लागते, वारंवार सांगावी लागते. अफर्मेशन देताना मुलांना सांगताना, बाळा चोरी करू नको, खोटं बोलू नको, खोटं बोलू नये, सांगता की नाही? मोठ्यांचा आदर करा, वारंवार सांगावं लागते की नाही ह्या गोष्टी? एखादा हट्टी मुलगा असेल, हट्टी मुलगा, आपण जे सांगतो ते विरुद्ध करीत असतो, बघा त्या मुलाला किती समजून सांगावं लागतं. आपला सबकॉन्शियस माइंड सुद्धा खूप हट्टी आहे, खूप हट्टी आहे. त्याला ही चांगल्या गोष्टी खूप वारंवार लगातार सांगाव्या लागतात, लगातार सांगावं लागतात. अनेक वेळा ही पॉझिटिव्ह एनर्जी, ह्या पॉझिटिव्ह सूचना सबकॉन्शियस माइंडला लगातार द्यावा लागतात. समजलं? अफर्मेशन हे लगातार द्यावं लागतात. पण आपण काय करतोय? सतत निगेटिव्ह प्रश्न, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लगातार निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. बरोबर आहे? माझ्याकडून होणार नाही, मी करू शकत नाही, हे तो आपने बस का है ही नाही. हा, आहे किती लोकांचा प्रॉब्लेम आहे, सतत निगेटिव्ह. यस, ग्रेट ग्रेट. ज्यांनी हात वरती केले त्यांना लाईफ खरोखर जीवन बदलायचे, लक्षात घ्या. किती निगेटिव्ह प्रश्न, निगेटिव्ह. मलाही बघा अनेक फोन येतात, सर खूप निगेटिव्ह विचार येतात, हो मरण्याचे विचार येतात, नको नको ते विचार येतात, खूप मानसिक समस्या चालू आहे, खूप फायनान्शियल प्रॉब्लेम चालू आहे, सर काय करू? त्या लोकांना सांगतो, अरे बाबा, रेकी मध्ये याचं सोल्युशन आहे, रेकी शिका. अरे सर रेकी, हा मी तर ऐकलंय रेकी, पण सर लय पैसे लागतात शिकायला, नाही होणार माझ्याकडून, कसं करू? अरे बाबा, सनशाईन मध्ये योगेश आयरे, डॉक्टर योगेश आयरे फ्री शिकवता, कर. अरे सर नाही ना, माझा टाइमच मॅच होत नाही, काय करू? किती निगेटिव्ह थॉट. स्वतःचं आयुष्य बदलायचंय, स्वतःचे आयुष्य बदलण्यासाठी जर वेळ नसेल, स्वतःच्या आयुष्याला बदलण्यासाठी जर वेळ नसेल तर किती निगेटिव्ह असावं माणसाने, एवढे निगेटिव्ह विचार. तर मनाला दररोज पॉझिटिव्ह सूचना द्या, मी सर्व शक्तिमान आहे, सर्व शक्तिमान आहे. पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या, मी सर्व शक्तिमान आहे, मी करू शकतो, मी करू शकतो. कुणाला रेडी 100 अफर्मेशन्स ई बुक हवंय गिफ्ट तुम्हाला? कुणाला हवंय हात वरती करा. यस, 95-55-31 हा म्हणताय, व्यू हा म्हणताय, यस, अंकिता मॅडम हा म्हणताय, छाया मॅडम हा म्हणताय. बघा आयफोन. बाकी कुणाला नकोय का? रेडी 100 पॉझिटिव्ह अफर्मेशन, सचिन सर हा म्हणताय. आणखीन ज्यांना हवंय त्यांनी कमेंट बॉक्स, यस 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 यस, कमेंट बॉक्स मध्ये यस टाईप करा. सगळ्यांना गिफ्ट देईल माझ्याकडनं, आणखीन एक गिफ्ट. या 5 दिवसाच्या लाईफ चेंजिंग मध्ये खूप ऍक्टिव्हिटी मिळणार, हा प्रवास अतिशय सुंदर असणार. आणखीन एक गिफ्ट देतोय, 100 पॉझिटिव्ह अफर्मेशन जे दररोजच्या जीवनामध्ये वापरू शकता. शरीरातले जे काही प्रॉब्लेम्स असतील, आजार असतील, त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी भावनिक लेवलचे
रिलेशन मध्ये गॅप असेल, प्रेमामध्ये काही कमतरता असेल, कुणाला नोकरी हवी असेल, कुणाला छोकरी हवी असेल, त्या सगळ्या गोष्टींसाठी मानसिक लेवलवरती, आध्यात्मिक लेवलवरती आणि फायनान्शियल पैसा या लेवलवरती अट्रॅक्ट करण्यासाठी 100 पॉझिटिव्ह अफर्मेशन ई बुक डॉक्टर योगेश आहिरे लिखित मी स्वतः लिहिलेले 100 अफर्मेशन कुणाकुणाला हवे? यस. त्यांनी छोटस एक काम करायचं, 2 मिनिटाचं करू शकाल? 2च मिनिटाचं काम करायचं. हा क्लास संपल्यानंतर 2 मिनिटामध्ये हा क्लास संपल्यानंतर समोर मोबाईल धरायचा आणि आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला याचा एक व्हिडिओ बनवून पाठवायचा. व्हिडिओ बनवून पाठवायचा. त्या सगळ्यांना ते PDF बुक, ई बुक फ्रीमध्ये मिळेल. रेडी अफर्मेशन बुक असते. ओके. कोर्स 100% फ्री आहे. PDF बुक सुद्धा फ्री आहे. ओके. आजचा क्लास चांगला वाटला चांगलं म्हणा, वाईट वाटला वाईट म्हणा, खराब वाटला खराब म्हणा, जे तुम्हाला वाटलं. जीवन बदलण्यासाठी आपण ह्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. ओके. आणखीन एक गिफ्ट देतो. आणखीन एक गिफ्ट. आणखीन कुणाला हवंय? अतिशय पॉवरफुल गिफ्ट. यस. ओके. चला छान छान. ओके. चला चला खूप सारे हात वरती झाले. ओके. या सगळ्यांना आणखीन एक गिफ्ट देतो पहिल्या दिवसापासून. जुने बरेच स्टुडंट्स असतील ते म्हणतील सर आम्हाला गिफ्ट नाही दिले, यांना का दिले? इट्स ओके. गिफ्ट आणखी 5 पॉवरफुल टेक्निक्स, अशा पॉवरफुल टेक्निक्स आहेत की ज्याने रोज आपला ऑरा स्ट्रॉंग करू शकतो आपण. आपला ऑरा दररोज नव्याने स्ट्रॉंग करू शकतो. ऑरा काय आहे, चक्रा काय आहे, आपण हे 3ऱ्या दिवसामध्ये शिकणार आहोत. तर या ऑराला, या शरीरातल्या ऑराला स्ट्रॉंग करण्यासाठी, त्याची एनर्जी म्हणजे निगेटिव्हिटी शरीरातून बाहेर काढण्यासाठीच्या 5 पॉवरफुल टेक्निक्स त्यांनाच मिळतील ज्यांचे 5 दिवस व्हिडिओ चेंज होतील, ज्यांचं लाईफ चेंज होईल. त्या सर्वांना 5व्या दिवशी हे पॉवरफुल 5 टेक्निक्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळतील. ओके. सो पुढच्या लर्निंगला जाऊया. आता सांगा इथे बसलेल्यांपैकी जे जे उपस्थित आहे, खरोखर सांगा अगदी प्रामाणिकपणे की खरोखर आपल्याला जीवन बदलायचं आहे. खरोखर सांगा कुणाकुणाला आहे. त्यांच्यासाठी आत्ता लगेच इन्स्टंट एक ऍक्टिव्हिटी. ओके. सगळ्यांनी पेन आणि कागद जवळ घेऊन बसलात? यस. ओके. ग्रेट. ओके. ओके. ग्रेट. पेन आणि कागद, एक कागद घ्या, नोटबुक मधून तो कागद बाहेर काढा, फाडून घ्या तो कागद. ज्यांना जीवन बदलायचं त्या सर्वांनी ऍक्टिव्हिटी करायची. जिथे बसलेले आहात, जसे बसलेले आहात तसे. घेतला कागद पेन? ओके. बघा तुमच्या लाईफ मध्ये, तुमच्या जीवनामध्ये आतापर्यंत जेवढ्या काही समस्या असतील, जे काही प्रॉब्लेम्स असतील, ज्या काही अडचणी असतील, ज्या समस्या, प्रॉब्लेम्स, अडचणी ज्याच्यामुळे खरोखर जीवन जगणं थांबलंय, जीवनाचा आनंद घेण्यापासून आपण वंचित राहत आहोत, त्या सगळ्या समस्या, ते सगळे प्रॉब्लेम्स त्या कागदावरती लिहायचे, नोट डाऊन करायचे लगेच. कुणीच कुणाचा कागद वाचणार नाही, कुणीच कुणाच्या समस्या वाचणार नाही. पुढचे 2 ते 3 मिनिटं तुम्हाला फक्त प्रॉब्लेम्स लिहायचे, सगळे प्रॉब्लेम्स लिहायचे. आदिती शिंदे मॅडम, सगळे प्रॉब्लेम्स लिहायचे. आठवून लिहायचे जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत जीवनामध्ये, ज्याने जीवन जगणं, जीवनाचा आनंद घेणं अडलेलं आहे, थांबलेलं आहे, ते सगळे प्रॉब्लेम्स त्यामध्ये लिहायचे आहे. त्या सगळ्या समस्या आठवून लिहा. मुलं ऐकत नाही, मुलं मोबाईल खेळतात, मोबाईल सोडत नाही. महिलांचे प्रॉब्लेम असतील, आमचे आमच्या मनासारखं ऐकत नाही किंवा आमच्या मनासारखं करत नाही. सगळे जे छोटे छोटे मोठे मोठे प्रॉब्लेम असतील ते लिहा.
पुरुषांना असं वाटत असेल ऑफिसमध्ये बॉसचा त्रास आहे, मॅनेजमेंटचा त्रास आहे, किंवा कलिंग्स हेल्प करत नाही, जे काही प्रॉब्लेम असतील, मनी प्रॉब्लेम असतील, मनी प्रॉब्लेम सुद्धा लिहा. यस निधी मॅडम लिहा. ज्या काही समस्या असेल आठवून आठवून लिहा. जेवढ्या काही समस्या असतील त्या सगळ्या समस्या. निधी मॅडम लिहायचंय. मनी प्रॉब्लेम असले तरी पण लिहा. नाही आहे, कमी आहेत, कसे आहेत, हेल्थ प्रॉब्लेम सगळं सगळं, हेल्थ वेल्थ सगळं सगळं लिहा. कुठलाच प्रॉब्लेम सोडू नका. कुणाला आळस येत असेल, कुणाला कंटाळा येत असेल, उत्साह नसेल, मोठ्या समस्या, छोट्या समस्या, रेग्युलर समस्या, जे काही असेल जसं असेल तसं. ओके, लिहून झाला तर हात वरती करा, म्हणजे मला समजेल लिहून झालं. ज्यांचं ज्यांचं लिहून झालं. ओके ओके, चला तर अजून 1 मिनिट वेळ देतो. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांनीच ही ऍक्टिव्हिटी करा, कारण त्यांचीच एनर्जी मी पाहू शकतो. ओके, झालं लिहून. आयुष्यात मिराकल्स होतात, जीवनात मिराकल्स होतात. ओके, यस. आता तो कागद असा डोळ्यासमोर धरायचा, डोळ्यासमोर धरायचा, वाचायचा नाही, फक्त जेवढं काय लिहिलं त्याच्यावरून नजर फिरवायची 1 सेकंदामध्ये, आणि तो कागद दोन्ही हाताने टार 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 फाडून टाकायचा. जेवढे बारीक तुकडे होतील तेवढे, जेवढा राग असेल तुम्हाला, जेवढा राग असेल, अगदी अंतर्मनातून जेवढा राग असेल तेवढ्या रागाने तो कागद फाडायचा. जेवढे बारीक तुकडे होतील, जेवढे बारीक तुकडे होतील तेवढे एकदम बारीक तुकडे. पुन्हा या समस्यांचा आणि आपल्या जीवनाचा काहीही संबंध नाही. अगदी बारीक तुकडे, अगदी बारीक तुकडे करा, अगदी बारीक तुकडे. जेवढा राग असेल सगळ्या त्या समस्यांवरती. आजपासून या समस्यांचा ना आपला काहीही संबंध नाही. जेवढे शक्य तेवढे बारीक तुकडे, जेवढे शक्य तेवढे बारीक तुकडे. ओके, बाजूला सोडून द्या. क्लास संपला. त्या कागदाला काडी लावून जाळून टाका. ज्यांनी ज्यांनी कागद बाजूला ठेवला, आता खरं खरं सर्वांनी सांगायचंय कसं फील होतं. हात वरती करा. 2-3 शेअरिंग घेऊन मग पुढे जाऊ. यस संगीता जोशी मॅडम. अनम्यूट करा मॅडम. अनम्यूट करा, अनम्यूट करा, अनम्यूट करा मॅडम. नाही होते. एकच मिनिट. कुठे आता बघा. हा, आणखीन कोणी? संगीता मॅडम अनम्यूट नाही होते. कुणाला कसं रील वाटलं? हलकं कुणाला वाटलंय? हलकं जाणवतंय, रिलॅक्स फील वाटतंय? यस. 965531 965531 नावाने कोण आहे? अनम्यूट करा. यस. हा सर. सर पहिले नाव सांगा आणि कुठून आहात ते सांगा. सर माझं नाव
मी नाशिक गाण्यामध्ये आहे. ओके, कसं वाटतंय सर? सर एकदम मस्त, माइंड फ्रेश, एकदम रिलॅक्स, बॉडी रिलॅक्स वाटली. ग्रेट, थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. ओके, थँक्यू. आणखीन जोशी मॅडम होत का? कुठे गेला जोशी मॅडम? चला, आणखीन कोण कोण शेअर करू शकाल? कुणाला रिलीफ मिळालंय, कुणाला हलकं वाटतंय? ओके ओके ओके, ग्रेट, छान छान. चला बघा, ही ऍक्टिव्हिटी अतिशय पॉवरफुल आहे. ही दररोज करायची 21 दिवस. दररोजच्या जीवनातले दररोजचे समस्या, प्रॉब्लेम जे असतील ते दररोज लिहायचे, डोळ्यासमोर धरायचे, फाडायचे आणि जाळून टाकायचे. अनेक मेसेज मधून आन्सर आधी बघू शकता. यस 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 यस, ओके. अतिशय पॉवरफुल टेक्निक आहे. सो पुढच्या लर्निंग कडे जाऊया. अफर्मेशन समजली? अफर्मेशन्स नव्याने सूचना देणे, माइंडला नव्याने सांगणे, नवीन सूचना देणे, मी करू शकतो, ह्या समस्या माझ्या नाहीत, मी सर्व शक्तिमान आहे, मी सर्व शक्तिमान आहे. नवीन अफर्मेशन द्यायचे, पण आपण चुकीच्या पद्धतीने अफर्मेशन देत आलो. आपण चुकीच्या पद्धतीने मनाला समजवत आलो. आपण मनाला नेहमी समस्या, कारण देत आलो. तर कारण द्यायची नाही आजपासून. समस्यांपासून समस्यांपासून पळून मार्ग निघत नाही, लक्षात घ्या. समस्या फेस कराव्या लागतील. समस्या फेस करायची असतील तर अफर्मेशन्स अतिशय पॉवरफुल पाहिजे. ही एनर्जी एनर्जी बूस्ट पाहिजे. सो या 5 दिवसामध्ये आपण अनेक प्रकारचे असे बूस्टर डोस आपण घेणार आहोत. बघा, इथे अनेक महिला उपस्थित आहेत. ओके, इथे अनेक महिला उपस्थित आहेत. पुरुष आहेत, ज्यांचे लग्न झाले, ज्यांना छोटे छोटे मुलं असतील. सगळ्यांनी ना बघा, ज्यावेळेस आपलं बाळ छोटं होतं ना, 1 वर्षाचं, 1.5 वर्षाचं, तो काळ आठवा. सुंदर काळ. आपलं बाळ 1-1.5 वर्षाचं असताना तो सुंदर काळ आठवा. आणि ते बाळ नुकतंच उभं राहायला आणि एक एक पाऊल चालायला लागले. बघा, एक एक पाऊल टाकायला लागले. ते चेहऱ्यावरचा आनंद, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुमच्या चेहऱ्यावरचा हसू आठवा. आता ते बाळ धावायला लागले. बघा, ते छोट्या छोट्या पावलांनी ते बाळ धावायला लागले. इवलू इवलूशे पाऊल, ते इवलूशे पाऊल टाकताना ते बाळ धावतंय आणि त्याचा तोल बॅलन्स जातोय. आणि तुम्ही जोरात ओरडताय, बाळा धावू नकोस, बाळा धावू नकोस, हळू हळू, बाळा धावू नकोस, पडशील पडशील पडशील. आणि ते बाळ पडलं. आठवा तो क्षण. कोण कोण बोललंय असं बाळाला, धावू नकोस बाळा, हळूच? यस, श्रुती, दक्ष श्रुती मॅडम म्हणताय. यस यस, बँक मॅडम म्हणताय. यस यस, ओके. का झालं असं? धावू नको, पडशील पडशील, हळू हळू. आणि बाळ पडलं. या जेवढ्या महिलांनी, जेवढ्या पुरुषांनी हात वरती केले, तेवढ्या सगळ्यांना खरं प्रामाणिकपणे सांगा, असंही म्हणू शकत होता ना, बाळा जोरात धाव, मी तुझ्या पाठीशी आहे, म्हणू शकत होता की नाही? जर धावू नको म्हणण्यासाठी कुणी अडवलं नाही, तर जोरात धाव हे म्हणण्यासाठी पण कुणी अडवलं नव्हतं. तुम्ही स्वतंत्र होता. पण काळजी आणि भीती, बरोबर आहे, काळजी आणि भीती, या काळजीने आणि भीतीने बाळा धावू नकोस, पडशील पडशील, चुकीची अफर्मेशन्स मुलांवरती आणि आपल्यावरती सुद्धा ते होत गेले, घडत गेले. म्हणून पॉझिटिव्ह अफर्मेशन्स, चांगले अफर्मेशन्स दररोज वारंवार द्यायला पाहिजे. या चुकीच्या अफर्मेशननी, चुकीच्या सूचनांनी बघा, अनेक लोकांना आजही पाण्याची भीती वाटते, उंच जाण्याची भीती वाटते,
आगीची भीती वाटते, अंधाराची भीती वाटते. काही लोकांना तर एन्झायटी तयार झाली, एन्झायटी सारखे आजार निर्माण झाले. काही लोक तर स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसले. बरोबर आहे. या चुकीच्या अफर्मेशन्सनी स्वतःवरती विश्वास नाही राहिलाय. अनेक समस्या निर्माण झाल्या. चुकीच्या अफर्मेशन्स, माइंडला चुकीच्या सूचना, वारंवार सतत चुकीच्या सूचना देत गेलो. बरोबर अग्री. अनेक लोकांना समस्या निर्माण झालेल्या आहेत. येस. आता प्रॉब्लेम समजलाय, आता सोल्युशन पण पाहिजे. बरोबर आहे की नाही? कुणाला पाहिजे सोल्युशन? प्रॉब्लेम कळालाय, चुकीच्या अफर्मेशन. येस 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 येस. ओके. तर काय पुढच्या ओके चला. प्रॉब्लेम कळालाय, प्रॉब्लेम तुमचा हायलाइट झालाय, म्हणजे सोल्युशन सुद्धा मिळणार इथेच. तर दररोज मनाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. शब्द लिहून ठेवा. माझा शब्द आणि आजची वेळ, तारीख सगळं लिहून ठेवा. वाक्य लिहून ठेवा. माझं शब्द लिहून ठेवा. शब्द मंत्र बनतात. शब्द मंत्र बनतात. शब्द मंत्र बनतात. लक्षात घ्या, शब्द मंत्र बनतात. शब्द मंत्र बनतात. तुम्ही जे तुमच्या माइंडला जी काही अफर्मेशन देणार, सूचना देणार, ते तसंच कार्य करतं. तसंच कार्य करतं. शब्द मंत्र बनतात. ओके. सगळ्यांनी पेन कागद खाली ठेवा आणि माझ्यासोबत चांगल्या पॉझिटिव्ह आणि पॉवरफुल अफर्मेशन्स माझ्या पाठीमागे बोलायचं. याच अफर्मेशन्सला दररोज हार्ट चक्रावरती म्हणजे हृदयावरती हात ठेवायचे. हलके डोळे बंद. माझ्या पाठीमागे म्हणा, मी शांत आहे. मी शांत आहे. मी शांत आहे. मी शक्तिशाली आहे. मी शक्तिशाली आहे. मी सर्व शक्तिमान आहे. मी सर्व शक्तिमान आहे. मी निरोगी आहे. मी निरोगी आहे. माझं घर स्वर्ग आहे. माझं घर स्वर्ग आहे. हळूहळू डोळे उघडा. यस. ही ही अफर्मेशन जरी दररोज बोलली तरीही चालेल तुमच्या पद्धतीने. नवीन अफर्मेशन, ज्यांना अफर्मेशन हवी, 100 रेडी अफर्मेशन अतिशय पॉवरफुल. दररोजच्या जीवनामध्ये शारीरिक, भावनिक, मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिक स्तरावरती बदल घडवणारी 100 अफर्मेशन्स ज्यांना हवी त्यांनी एक व्हिडिओ बनवून पाठवा. त्यांना ते ईबुक त्यांच्यापर्यंत पोहोचेल. ओके. तर अतिशय प्रभावी माध्यम अफर्मेशन्स. सर्व शाळेमध्ये सर्व लोक शिकलेले असतात की आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे आणि या पृथ्वीवर 70% पाणी आहे. तर अतिशय प्रभावी माध्यम पाणी आहे, ज्याच्यावरती अफर्मेशन टाकून लगेच परिणाम मिळवू शकतो. बरोबर आहे. कोण कोण ऍग्री? पाणी 70% आहे शरीरामध्ये. यस. तर या पाण्याला अफर्मेशन दिलं, पाणी शरीरामध्ये गेल्यानंतर पूर्ण शरीरामध्ये 5 ते 15 मिनिटांमध्ये पूर्ण शरीरामध्ये फ्लो होतं. पूर्ण शरीरातल्या प्रत्येक ऑर्गन पर्यंत पाणी पोहोचतं. आपल्या माइंडमध्ये सुद्धा तेवढंच पाणी आहे आणि हे पाणी आपल्या शरीरावरती अतिशय सकारात्मकरित्या आणि पॉझिटिव्हली, पॉवरफुली परिणाम करू शकतो. बरोबर आहे. तर पाण्याला आपण अफर्मेशन्स कसे देऊ शकतो? एकच मिनिट, स्क्रीनशॉट करतो. येस, स्क्रीन दिसते.
स्क्रीन दिसते सर्वांना? हात वरती करा. येस येस, ग्रेट. ओके, थँक्यू 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 सो मच, थँक्यू सो मच. बघा, हा फोटो आहे, हे चित्र आहे डॉक्टर मसारू इमाटो. डॉक्टर मसारू इमाटो एक शास्त्रज्ञ होते जपानमध्ये. जपानमध्ये एक शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी पाण्यावरती अनेक प्रयोग केले, एक्सपेरिमेंट केले. त्यांनी पुस्तके लिहून ठेवले, द मॅजिक ऑफ वॉटर आणि द हिडन मेसेज इन वॉटर. द हिडन मेसेज इन वॉटर ही पुस्तके लिहून ठेवली आणि त्यांनी काही पाण्याचे फोटो घेतले. हा फोटो जो दिसतोय, अगदी प्रामाणिकपणे सांगा हात वरती करून, हे पाण्याचा फोटो आहे आणि हे पाणी कोण कोण पिऊ शकतं? कोण कोण हे पाणी पिऊ शकतं? कोणीच नाही. ज्यांचे व्हिडिओ बंद आहे त्यांनी मेसेज मध्ये टाईप करून सांगू शकता कोण कोण पाणी पिऊ शकतं. कोणीच नाही. पण सगळ्यांना सांगतो, तुम्ही सर्वजण हे पाणी पिता. कसं? तर सर्व लोक हे पाणी पितात. कसं बघा, पाण्याला अफर्मेशन दिल्यानंतर, म्हणजे पाण्याला प्रार्थना केल्यानंतर पाण्याचे हे क्रिस्टल या स्वरूपामध्ये परावर्तित होतात, कन्वर्ट होतात आणि हे आपल्याला पाण्याला अफर्मेशन दिल्यानंतर हे बदल जाणवायला किंवा दिसायला सुरुवात होते. पाण्याला प्रेम म्हणजे त्याचं स्तुती केल्यानंतर, प्रशंसा केल्यानंतर पाणी या क्रिस्टल फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं. हे पाणी चुकीची भावना म्हणजे काय? जसं बघा, आपण एखाद्या प्रवासाला जातो किंवा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी जातो. प्रवासाला गेलो किंवा गर्दीच्या ठिकाणी गेलो आणि एखाद्या प्रवासामध्ये एखाद्या चालत्या रस्त्यावरती, एखाद्या हॉटेलमध्ये कुठेतरी एक पाण्याची बॉटल विकत घेतो आणि आपण ते पाणी मिनरल वॉटर म्हणून ते पाणी पित असतो. बरोबर आहे? मिनरल वॉटर म्हणून ते पाणी पित असतो. पण ती बॉटल बनण्यापासून तर आपल्या हातात येऊपर्यंत, त्या बॉटलला अनेक लोकांचे हात लागलेले असतात, स्पर्श झालेले असतात. अनेक लोकांचे बनवण्यापासून आपल्या हातात येऊपर्यंत अनेक लोकांचे हात लागलेले असतात. चुकीचे भाव त्यामध्ये उतरलेले असतात. कोणी रागाने काम करीत असेल तर तो बॉक्स भरत असेल. कोणी कंटाळवाणा रस्त्यात आडवा आला म्हणून तो बॉक्स कोणीतरी पायाने ढकलला असेल. चुकीच्या भावनेने त्या पाण्याला चुकीची अफर्मेशन किंवा चुकीची वागणूक मिळाली आणि ते पाण्याने ती ऑब्झर्व केली. बऱ्याच लोकांनी एक अनुभव घेतला असेल. प्रवासानंतर असं बाहेर पाणी पिल्यानंतर त्या दिवशी कणकण येते, शरीर जड होतं, अंग जड होतं, अस्वस्थ वाटतं, थकवा जाणवतो. कुणी घेतला असा अनुभव? प्रवासानंतर बाहेर खाल्लं, पोट बिघडलं. म्हणजे ह्या चुकीच्या भावनेने हे पाणी या क्रिस्टल फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं आणि थँक्यू म्हटल्यानंतर, धन्यवाद दिल्यानंतर हे पाणी या क्रिस्टल फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं. आता हे पाणी कोण कोण पिऊ शकेल? हात वरती करा जर पिणार असाल तर. येस, ग्रेट. सगळे ओके. बघा, लोकसंगीताचा म्हणजे जिथे चांगलं म्युझिक वाजतं, भजन वाजतं, तिथे जर पाणी ठेवलं तर पाणी या क्रिस्टल फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असतं. हे पाणी जे आहे मायक्रोवेव्ह मध्ये गरम केल्यानंतर पाणी या क्रिस्टल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं. कम्प्युटर समोर किंवा लॅपटॉप समोर 4 तास पाणी समोर ठेवल्यानंतर पाणी या क्रिस्टल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं आणि मोबाईलचा पाण्यावरती असा परिणाम होत असतो. तर डॉक्टर मसारू इमोटो यांनी एक साधं पाणी घेतलं आणि
त्याला दोन भागामध्ये विभाजित केलं. पाण्याला दोन भागामध्ये विभाजित केलं आणि एका पाण्याला चांगले शब्द दिले, प्रेमाचे शब्द दिले. तू खूप छान आहेस, तू सर्वांच्या उपयोगात येतो, तू जीवन दान देतो, असे खूप चांगले शब्द दिले. आणि एका पाण्याला त्यांनी चुकीचे शब्द दिले, चुकीच्या भावना दिल्या. तू फेल्युअर्स आहे, तू काहीच कामाचा नाहीस, तू घाण आहे, असे शब्द दिले आणि त्यांना बर्फामध्ये कन्वर्ट केलं. त्या दोन भांड्यांना बर्फामध्ये कन्वर्ट केलं आणि त्या बर्फाचे जे क्रिस्टल त्यांनी काढले, ते क्रिस्टलचे इमेजेस जे आपण आता बघितले. ज्यांनी प्रश्न विचारला होता कसा परिणाम करतात, तर त्यांनी ते क्रिस्टल बर्फ बनवला त्या पाण्याचा आणि त्या क्रिस्टलचे त्यांनी फोटो घेतले आणि ते फोटो आपल्यापर्यंत आले. ओके. तर याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, जर पाण्याला जर शब्दांनी एवढा परिणाम होतो, तर आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे, तर आपल्या शरीरावरती पाण्याचा किती परिणाम होऊ शकतो? आजपर्यंतचं जीवन तसंच आहे. जेवताना, पाणी पिताना, बरेच पुरुष मंडळी घरी येताना जॉब, कामाचं टेन्शन डोक्यात, जेवताना तेच. महिलांची घरी काही वाद झाली, थोडी घरात कुरबुर झाली की स्वयंपाक करताना तेच. निगेटिव्ह थॉट, ॲग्री? आणि स्वयंपाकामध्ये, पाण्यामध्ये सुद्धा तेच व्हायब्रेशन जातात. आणि पाणी शरीरातल्या प्रत्येक ऑर्गनवर आणि प्रत्येक पेशींवर थेट परिणाम करतं. समजतंय? पाणी शरीरावरती थेट परिणाम करतो. पाणी पिताना जे काही अफर्मेशन, ज्या काही सूचना दिल्या, त्या सूचना पाणी जसंच्या तसं घेतं आणि बॉडी रिॲक्ट करतं. ओके. समजलं अफर्मेशन? समजलं असं हात वरती करा. पुढे जाऊया. व्हिज्युअलायझेशन. ओके, थँक्यू. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी येस. ओके, थँक्यू नैनिश मॅडम, थँक्यू सर, अनिकेत सर, थँक्यू. ओके. बघा, व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? पहिलेच बघितलं आपण, डोळे बंद करा ना आतमध्ये बघा. व्हिज्युअलायझेशन. येस, बरोबर आहे. पण व्हिज्युअलायझेशनचा अर्थ बघा. पहिले मनात बघा आणि नंतर प्रत्यक्षात घडवा. पहिले मनात बघा, नंतर प्रत्यक्षात घडवा. कुणाला पैशाची कमी आहे, कुणाला आरोग्याचं टेन्शन आहे. आजार कुणाला आहे, पैशाची कमी कुणाला? येस, अर्चना मॅडम. ओके. चित्रा मॅडम. ओके. बघा, पैशाची कमी, पैसा कमी माइंड मध्ये दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असतो की नाही? यस. कधी असं वाटलं का पैसा खूप आहे? असं वाटलंच नाही तर प्रत्यक्षात घडेलच कसं? जर माइंड मध्ये आलंच नाही, पैसा खूप आहे, चांगलं आरोग्य आहे, हे माइंड मध्ये आलंच नाही, तर बॉडीवरती रिॲक्ट होईलच कसं? पहिले मनात बघा मग प्रत्यक्षात घडवा. माहिती असेल तुम्हाला, कुठलीही गोष्ट दोनदा बनते, दोनदा. हा पेन असेल, हा माईक असेल, हा लॅपटॉप असेल, या लाईट्स असतील, हा स्टुडिओ असेल, जे काही असेल, पहिले कुणाच्या तरी माइंड मध्ये क्रिएट झालं आणि नंतर प्रत्यक्षात झालं. म्हणजे कुणीतरी ते व्हिज्युअलाइज केलं पहिले. हा पेन असेल, माईक असेल, लॅपटॉप असेल, कॅमेरा असतील, हे लाईट्स असतील, जे काही सगळ्या गोष्टी, तुमच्या आसपासच्या सगळ्या गोष्टी बघा. क्रिएटिव्हिटी. आता गणपती गेले, डेकोरेशन कोणी बनवलं घरी? कोणी डेकोरेशन बनवलं घरी? येस, अंकिता मॅडम. ओके. सुवर्णा मॅडम. ओके. पहिले डेकोरेशन माइंड मध्ये आलं की डायरेक्ट तिथे लागलं? डेकोरेशन माइंड मध्ये आलं आणि मग त्यानुसार त्या वस्तू परचेस झाल्या आणि त्यानुसार ते डेकोरेशन बनले गेले. म्हणजे व्हिज्युअलाइज म्हणजे पहिले माइंड मध्ये बघायचं, मग ते सत्यात उतरतं. बरोबर आहे? कुणाकुणाला समजलं?
पहिले माइंड मध्ये. यस, ओके. तनुजा मॅडम, ओके. बघा, किती लोकांना माइंड पर्यंत किंवा माइंडच्या लेवल पर्यंत जाणं शक्य होत नाही. या माइंड पर्यंत जाण्यासाठी एक स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन दिसते सर्वांना? ओके, दिसते. अंकिता सोनवणे मॅडम अनम्यूट करा. अंकिता सोनवणे मॅडम, अनम्यूट करा मॅडम. यस, आवाज येतोय अंकिता मॅडम? चला, दुसरं कोण येतं? एक व्हॉलेंटियर. यस, संगीता मॅडम, संगीता जोशी मॅडम, अनम्यूट करा मॅडम. होतंय का? हा, यस मॅडम, हो, स्क्रीन झालं. रीड करा. यस, थँक्यू मॅडम. स्क्रीन रीड करा. हे स्क्रीन काय? वाचा स्क्रीनवरती काय लिहिलेलं आहे. हाँ, सफेद हाती नहीं सोचना है. सफेद हाती नाही सोचना हे कुणाकुणाच्या माइंड मध्ये हत्ती आला? सफेद हाती नाही सोचना हे छोटा असेल, मोठा असेल, काळा असेल, पांढरा असेल, चित्रामध्ये बघितलेला असेल किंवा टीव्ही मध्ये बघितलेला असेल, कुणाकुणाच्या माइंड मध्ये हत्ती आला? ओके, अर्चना मॅडम, ओके ओके, अंकिता मॅडम, ओके ओके. चला, बऱ्याच लोकांचे, चला मेसेजही बरेच आहे. का आला माइंड मध्ये हत्ती? हत्ती माइंड मध्ये का आला? आला तर की मला बाजूला दिसला म्हणून आला. यस, बाजूला दिसला म्हणून आला. ओके. हालाकी लिहिलेलं होतं हत्ती विचार नाही करायचा, हत्ती बघायचा नाहीये, तरी पण हत्ती माइंड मध्ये आला. का आला? कारण त्याची इमेज सबकॉन्शियस माइंड मध्ये ऑलरेडी स्टोर आहे. हत्ती नाव उच्चारताच हत्ती समोर आला. ते बघायचं नाही बघायचं हा नंतरचा, आणि माइंडला नंतरचं म्हणजे करायचं नाही करायचं समजत नाही. पैसे माइंड मध्ये आले तर प्रत्यक्षात येतील. माइंडला माहित नाही गरज आहे की नाही. समजलं? व्हिज्युअलायझेशन समजलं? व्हिज्युअलायझेशन समजलं? कुणाला समजलं हात वरती करा. यस यस, ग्रेट 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 ग्रेट. बघा, मी नेहमी सांगत असतो या जगामध्ये कुठलीच गोष्ट कुठली असू द्या, को इन्सिडेंट नाहीये. तुम्ही इथे का बसलात, मी इथे का बसलो, तुम्ही याच वेळेला इथे का बसला, मी याच वेळेला हेच का बोलतोय, तुमच्या समोरच का बोलतोय, तुम्ही आहे तिथेच का बसलात, तुम्ही तेच कपडे का घातले, मी हेच कपडे का घातले, मी हेच का बोलतोय, हे सगळं ठरवून नाहीये. हे सगळं 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 को क्रिएशन आहे. लक्षात घ्या, को क्रिएशन हा को इन्सिडेंट नाहीये. अजून एक गोष्ट सांगू आनंदाची, तुम्ही लोक फार लकी आहात. सांगू, तुमच्या आनंदामध्ये थोडीशी भर, खूप मोठी भर टाकतो. कुणाकुणाला असं वाटतं की आपण रेकीला चूज केलं, असं कुणाकुणाला वाटतं? हात वरती करा. रेकीचा क्लास करतोय आपण कुणाला? ओके 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 ओके. चला, सगळ्यांना सांगतो, आपण रेकीला चूज नाही करू शकत. रेकीने तुम्हाला चूज केलं. लक्षात घ्या, एवढे प्युअर आणि पॉवरफुल सोल आहात तुम्ही, पॉवरफुल सोल आहात. ओके, समजलं? व्हिज्युअलायझेशन, देयर इज नो कोइन्सिडेंट, ओनली co-creation. सो रिलीफ होण्यासाठी एक टेक्निक केली. उद्या एक टेक्निक देतो की मिळवण्यासाठी काय करायचं. सपना मॅडम, एनर्जीने होऊ शकतं. एनर्जी म्हणून व्हिडिओ ऑन पाहिजे. लक्षात घ्या, एनर्जी बदलते, चमत्कार होतात. लक्षात घ्या, एनर्जी बदलते, यासाठी व्हिडिओ ऑन पाहिजे. ओके, सो 5 मिनिटांमध्ये व्हिज्युअलायझेशन
तुमची परमिशन घेतो, 1 मिनिट वरती झाला तरीही. 5 मिनिटं वेळ आहे. एक व्हिज्युअलायझेशन, एक छोटस मेडिटेशन करूया. यस, ओके. जिथे जसे बसलेले आहात तसे रिलॅक्स मध्ये बसा एकदम. मी जे बोलतोय त्या फक्त सूचनांचं पालन करा. मी जे बोलतोय त्या फक्त आणि फक्त सूचनांचं पालन करा. डोक्यामध्ये जे काही कन्सेप्ट असेल, डोक्यामध्ये जे काही विचार असेल ते थोड्या वेळासाठी 2 मिनिटासाठी बाजूला काढून टाका. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनीच हे प्रॅक्टिकल करायचं आहे. जे प्रवासात आहे, जॉब मध्ये आहे, ऑफिस मध्ये आहे त्यांनी करायचं नाही. ज्यांचे व्हिडिओ ऑन त्यांची एनर्जी जाणवू शकेल, दिसू शकेल. ओके, ग्रेट. सो हलके डोळे बंद, हलके डोळे बंद. डोळ्यांवरती कुठलाही दबाव नको, ताण नकोय. ग्रेट, व्हेरी ग्रेट. बघा, संपूर्ण लक्ष श्वासावर, येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांवरती संपूर्ण लक्ष. श्वास येतोय, श्वास जातोय. संपूर्ण लक्ष श्वासावर. तुम्ही जिथे बसलेले आहात तिथून तुम्ही घराच्या मेन दरवाजावरती आलेले आहात. व्हिज्युअलाइज करायचंय, तुम्ही जिथे बसलेले आहात तिथून घराच्या मेन दरवाजावरती आलेले आहात. घराची कडी, लॉक उघडलेली आहे आणि तुम्ही बाहेर पडलात. घराची कडी उघडून, दार उघडून तुम्ही बाहेर पडलात. बाहेर तुमच्यासाठी एक सुंदर लाल रंगाचा गालिचा अंथरलेला आहे. वाव, वंडरफुल. आणि त्या लाल रंगाच्या गालिच्यावरून तुम्ही चालत आहात. त्या लाल रंगाच्या गालिच्यावरून तुम्ही चालत आहात. आणि एका शानदार टेरेसवर तुम्ही पोहोचलेले आहात. आणि ते टेरेस अतिशय सुंदर रंगीबिरंगी फुलांनी, झाडांनी बहरलेलं आहे. ते टेरेस अतिशय सुंदर रंगीबिरंगी झाडांनी, फुलांनी बहरलेलं आहे. अनेक रंगाची सुंदर फुलं, छोटी मोठी फुले तुम्हाला तिथे बघायला मिळत आहे. अतिशय सुंदर फुलं, अतिशय सुंदर फुलं, तुमच्या आवडीची फुलं. लाल, पांढरी, पिवळी, गुलाबी, सर्व रंगांची फुलं. आणि त्या विशाल मोठ्या गार्डन मध्ये तुम्ही एकटेच आहात. त्या गार्डन मध्ये तुम्ही एकटेच आहात. एक सुंदर वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्श करते. एक सुंदर वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्श करते आणि छान गारवा स्पर्श करून जाते. सुंदर मनमोहक, सुंदर मनमोहक गार्डन. आणि ते दृश्य, तुम्ही एकटेच आहात, नाचत आहात, बागडत आहात, फुलांशी खेळत आहात, त्या झाडांशी खेळत आहात, बागडत आहात. आणि तुम्ही पुढे पुढे जात आहात. वाव, सुंदर. एकटेच, एकटेच आहात, चालत आहात. आणि समोरच एक गुलाबाचं झाड, अगदी टवटवीत, फ्रेश, ताज. आणि एक फूल तुम्ही तोडलंय.
त्या गुलाबाच्या झाडाचं एक फूल तुम्ही तोडलंय, तुमच्या दोन्ही हातांमध्ये ते फूल तुम्ही घेतले, तुमच्या दोन्ही हातांमध्ये व्हिज्युअलाइज करा, तुम्ही दोन्ही हातांमध्ये ते फूल पकडलंय, अगदी तुमच्या आवडीचा रंग आहे, लाल असेल, पांढरा असेल, पिवळा असेल, गुलाबी असेल, अगदी तुमच्या आवडीचा रंग आहे त्या गुलाबाच्या फुलाला. तुम्हाला जसं हवं आहे तसंच ते फुल आहे, कळी स्वरूपात, अर्धवट उमललेलं, पूर्ण उमललेलं, छोटा आकार, मोठा आकार, अगदी तुम्हाला जसं हवं तसं ते फुल आहे. व्हिज्युअलाइज करा, त्या फुलाला निरखून बघा, व्हिज्युअलाइज करा. तुम्हाला माहिती आहे या फुलाचं वैशिष्ट्य? हे फूल तुम्हाला तुमच्या आवडीच्या व्यक्तीने दिलाय. पहिल्यांदा तेच हे फूल आहे. हे फूल तुम्हाला तुमच्या आवडीच्या व्यक्तीने दिलंय पहिल्यांदाच. ते हेच फूल आहे. व्हिज्युअलाइज करा त्या फुलाचा रंग आणि फुलाचा आकार, आणि दोन्ही हात अलगद नाकासमोर घ्या आणि त्या फुलांचा सुगंध अनुभवा. त्या फुलांचा सुगंध ज्या आवडीच्या व्यक्तीने दिलं तोच सुगंध आजही कायम आहे. त्या फुलांचा सुगंध आजही कायम आहे. आणि ते फूल तिथेच झाडाला पुन्हा सोडलंय, आणि ते फूल तिथे सोडून तुम्ही परत परतीच्या वाटेला निघाला. त्या टेरेसवरून तुम्ही लाल गालिच्यावरून चालत 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 घराच्या दिशेला आला. पुन्हा मेन डोर वरती तुम्ही आला. मेन डोर वरती आलात, दार उघडलं आणि पुन्हा तुमच्या जागेवरती येऊन बसला. हळू 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 हलके डोळे, हलके डोळे, हलके डोळे उघडायचे. हळूहळू रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. ओके. सो कुणाकुणाला जाणार? ग्रेट, ग्रेट. अंकिता मॅडम, ग्रेट, ग्रेट, ग्रेट. ओके. वा, बऱ्याच लोकांना जाणवलं. यस संगीता मॅडम, थँक्यू, थँक्यू. सर नाव घेता येत नाही, नावाने जॉईन करा. ते नंबर किंवा मोबाईलचं नाव असतं ना, ते बघायला किंवा विचारायला. वाव, सगळ्यांना ग्रेट. चला, ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी सुद्धा फील केलं. वा, वंडरफुल. येस. ओके. सो खूप छान अनुभव. असंच पॉवरफुल मेडिटेशन 5 दिवसामध्ये खूप सारं लर्निंग करणार आहे. उद्या आपण आज रेकी आणि सबकॉन्शियस माइंडचा संबंध, अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन आपण बघितलं. मेडिटेशन्स पूर्ण सेशन मध्ये बघणार आहोत. ओके. उद्या आपण रेकी म्हणजे काय आणि रेकी कसं कार्य करते, आपले प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे, उद्या थेट आपण शिकणार आहोत. उद्या रेकी म्हणजे काय आणि रेकी कसं कार्य करते, आपले प्रॉब्लेम्स कसे संपवायचे, शारीरिक, भावनिक, मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिक स्तरावरती आपल्या समस्या कशा मिटवायच्या, या सेशनकडे आपण जाणार आहोत. परवा दिवशी अतिशय पॉवरफुल सेशन होईल. 7 चक्र आणि ऑरा, सगळ्यांना ऑरा फील करायला मिळेल. त्याच्यानंतर 4थ्या दिवशी शक्तिपात विधी अतिशय महत्वाचा असतो. शक्तिपात जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत रेकी आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये येत नाही, काम करत नाही. कन्सेप्ट लक्षात ठेवा. शक्तिपात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रेकी काम करत नाही. गुरुवारी सकाळी शक्तिपात वेळ ग्रुपमध्ये व्हॉट्सअपला येईल. गुरुवारी शक्तिपात होईल. तर शक्तिपात विधी अतिशय महत्वाचा आहे, सर्वांनी तो अटेंड करायचा आहे. आणि शुक्रवारी म्हणजे शेवटच्या दिवशी आपण पॉवरफुल मेडिटेशन्स घेणार आहोत.
ज्या काही 5 दिवसाच्या लर्निंग मध्ये जे काही समस्या, जे काही प्रश्न, जे काही निर्माण होईल ते आपण शुक्रवारी तेवढ्या वेळेमध्ये आपण संपूया. ओके, समजलं? सो आजचा सेशन कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आमच्या टीमला मेसेज पाठवा, व्हॉट्सअपला मेसेज पाठवा. ज्यांचे मेसेज येईल त्यांना लगेच 100 अफर्मेशन्स रेडी स्क्रिप्ट ई बुक त्यांना पोहोचवेल. ओके, सो पुन्हा एकदा कमिटमेंट या 5 दिवसासाठी आणि स्वतःचं जीवन बदलण्यासाठी कमिटेड आहात? येस, ग्रेट. ओके, चला, थँक्यू. येस, खूप छान, थँक्यू. सो लक्षात घ्या, आज आपण फक्त अंतर्मनाचं दार उघडायला सुरुवात केली आहे. आज आपण अंतर्मनाचं दार उघडायला सुरुवात केलेली आहे. गुंतागुंतीचे ब्लॉकेजेस असतील, डीप हिलिंग असेल, शरीरातल्या आजारांवरती उपचार असतील, आध्यात्मिक प्रगती असेल किंवा फायनान्शियल लेवलच्या समस्या असतील आणि बरंच काही, त्या सर्वांवरती आपण सोल्युशन्स पुढच्या 4 दिवसांमध्ये आजपासून आपण सोल्युशन्स कडे सुरुवात केली आहे. आज आपण दार उघडलंय, आणखीन खूप दारं उघडायची आहेत. सो कोणीही मिस करू नका. पूर्ण जीवन बदलण्यासाठी 5 दिवस अगदी पूर्ण समर्पणाने द्या. ओके, सो उद्या पुन्हा भेटूया याच वेळेला, याच ठिकाणी, नव्या लर्निंग साठी आणखी नव्या ऊर्जेने. ओके, कुणाच्या जीवनामध्ये बघा, अनेक लोकांनी या 5 जीवनामध्ये चमत्कार बघितले. त्यांचं जीवन त्यांनी या 5 दिवसामध्ये अनेक प्रश्न सुटले, जीवन सुखदायी झाले. तुमचं पण होईल, लक्षात घ्या. अनेक लोकांना परिणाम जाणवले, तुमच्याही जीवनात हे परिणाम जाणवतील. सो उद्या पुन्हा भेटूया याच वेळेला, याच ठिकाणी, नव्या लर्निंग साठी, पॉवरफुल लर्निंगने, पॉवरफुल ऊर्जेने. सो तोपर्यंत सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. ही रेकी ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, ऐश्वर्य, दीर्घ आयुष्य आणि आर्थिक भरभराट घेऊन येऊ. थँक्यू. तुम्हाला ऐकून घेतलं, तुमचे कोटी धन्यवाद.